लोकशाहीर म्हटलं की डोळ्यासमोर नाव येतं ते अण्णाभाऊ साठे यांचं। आपल्या साहित्य निर्मितीतून समाजाच्या वाईट प्रथा परंपरांवर आसूड ओढणारे आणि कविता, शाहिरी आणि लावणीच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राच्या समाज मनाला वेड लावणारे मराठी समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृती दिन। त्यानिमित्त अण्णाभाऊंच्या साहित्य प्रवासाला उजाळा बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून। दलित समाजाला शिक्षण आणि स्वाभिमानाची शिकवण देणाऱ्या अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव इथं झाला। केवळ 1.5 दिवस ते शाळेत गेले। त्या काळी सवर्णांकडून होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली। त्या काळी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने अण्णाभाऊ प्रभावित झाले। 1944 मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांसोबत त्यांनी लाल बावटा कलापथक स्थापन केलं। कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिलं होतं। देशाला स्वातंत्र्य मिळालं, मात्र देशावर उच्चवर्णीयांचीच हुकूमत असल्यानं सामान्य माणसाला सत्तेचा लाभ मिळत नसल्याची चीड अण्णाभाऊंच्या मनात होती। म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबईमध्ये 20,000 लोकांचा मोर्चा काढला। ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है ही त्या मोर्चाद्वारे दिलेली घोषणा त्या काळी प्रचंड गाजली होती। अण्णाभाऊंनी त्या काळात विपुल लेखन केलं। सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता, पण नंतर ते आंबेडकरवादी झाले। दलित आणि कामगारांच्या जीवनातील अनुभव चव्हाट्यावर आणण्यासाठी अण्णाभाऊंनी आपल्या कथांचा वापर केला। अकलेची गोष्ट, अमृत, आघात, आबी, आवडी, इमानदार, कापऱ्या चोर, कृष्णाकाठच्या कथा, खुळवाडा, गजाआड, गुऱ्हाळ, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, चिरानगरीची भूत, नवती, निखारा, जिवंत काडतूस, तारा, देशभक्त घोटाळे, पाझर, पिसाळलेला माणूस, पुढारी मिळाला, पेंग्याचं लगीन, फकीरा, फरारी, मथुरा, माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा, रूपा, बरबाद्या कंजारी, बेकायदेशीर, माझी मुंबई, मुकमिरवणूक, रानबोका, वारणेचा वाघ यासारख्या अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, नाटक आणि शाहिरी कवन रचून अण्णाभाऊंनी विद्रोही दलित साहित्याचा अंगार पेटता ठेवला। साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या। तिला 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालाय। तर लघुकथांचा संग्रह अण्णाभाऊंनी लिहिला। कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी लिहिली। माझ्या जीवाची होतीये कायली, माझी मैना गावाकडे राहिली या लोकगीतानं तर अक्षरशः इतिहास घडवला। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीये कायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीये कायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीये कायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीये कायली। 1958 मध्ये मुंबईतलं पहिलं दलित साहित्य संमेलन झालं। पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित आणि कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं विधान करत अण्णाभाऊंनी देशभर खळबळ उडवून दिली। 18 जुलै 1969 ला अण्णाभाऊ वयाच्या 49व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले। त्यांच्या जाण्याला 51 वर्ष झाली असली तरी त्यांचं साहित्य येणाऱ्या शेकडो पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी।